विद्यार्थी अपुरी पडते. काही उदाहरणादाखल सांगायचं झालं तर आम्हाला OJT नावाचा एक नवीन कन्सेप्ट आलेला आहे, ज्याला ऑन जॉब ट्रेनिंग असं म्हणतात. एक इंटर्नशिप नावाचा कन्सेप्ट आहे की जिथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये किंवा वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये पाठवावं लागतं. अशा वेगवेगळ्या प्रत्यक्ष कार्यानुभव देण्याच्या ज्या व्यवस्था नवीन शैक्षणिक धोरणाने सांगितल्या, त्यामध्ये आम्हाला या सगळ्या विद्यार्थ्यांचा सहभाग फार मोठा लागणार आहे की यांच्या मदतीनं अशा काही कंपन्या, यांच्या मदतीनं अशा काही आस्थापना आम्हाला मिळणार आहेत की जिथे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभाग देता येईल. आणि सप महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांचा निश्चितच कल हा विद्यार्थ्यांना सहकार्य करण्याकडे राहणार आहे. आणि म्हणून आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवतो आहोत. यामध्ये अतिशय आनंदाची गोष्ट की शिक्षण प्रसारक मंडळी ही जी आमची पालक संस्था आहे, त्या पालक संस्थेच्या मार्गदर्शनामध्ये आणि भरपूर पाठबळामुळे हा पहिला कार्यक्रम आम्ही आता करतो आहोत. आणि असंच पाठबळ पुढच्या देखील कार्यक्रमांमध्ये आम्हाला लाभणार आहे. एक दिवसभराचा कार्यक्रम यामध्ये आपण योजला आहे, ज्यामध्ये वेगवेगळे IPS ऑफिसर, IAS ऑफिसर्स हे सगळे येणार आहेत. पण त्यामध्ये अजून एक महत्वाचा भाग असा आम्ही ठेवतो की ज्यामध्ये सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं. कारण सध्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची फार मोठी गरज आहे. आणि यामध्ये असे काही लोक आहेत की जे शासनाच्या व्यवस्थांमध्ये काम करत असल्यामुळे महाविद्यालयाला वेगवेगळ्या प्रकारे मदत करू शकतात, महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना सपोर्ट करू शकतात. आणि त्यासाठी म्हणून यांचा एक अनुबंध तयार व्हावा. तो अनुबंध तयार झाल्यानंतर यांचं वारंवार महाविद्यालयामध्ये येणं व्हावं आणि जेणेकरून या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि पुढे सिव्हिल सर्व्हिसेस असो किंवा पब्लिक सर्व्हिस कमिशन असो या वेगवेगळ्या परीक्षांसाठी तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आणि थेट मार्गदर्शन व्हावं अशा पद्धतीचा प्रयत्न आमचा राहणार आहे. ह्या कार्यक्रमात ह्या माजी विद्यार्थ्यांमधून ऊर्जा घेऊन आपण काही संस्कारित विद्यार्थी घडवू शकतो का, हे शिक्षण प्रसारक मंडळीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. संस्थेच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ह्या कार्यक्रमातून आपण योग्य मार्ग दाखवू शकतो का, हे फार संस्थेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. हे जे मोठमोठे पदाधिकारी आपण म्हणू या ठिकाणी येणार आहेत, त्याचे माझ्या दृष्टीने दोन भाग होतात. दोन भाग कुठले होतात तर पदाधिकारी होण्याच्या आधी आणि पदाधिकारी झाल्यानंतर असे दोन भाग होतात. पदाधिकारी होण्याच्या आधी त्यांनी हे पदाधिकारी होताना काय मेहनत घेतली आहे, किती कष्ट घेतले, कुठल्या अडचणींवर मात केली आहे, हे जर विद्यार्थ्यांना कळलं तर ते मार्ग दाखवू शकतात. त्याचप्रमाणे आता सगळ्यात महत्वाचं काय असेल, तुम्हाला सगळ्यांना हे खरं सांगायची गरज नाही, परंतु आम्ही एक शैक्षणिक संस्था म्हणून बघत असतो, सगळ्यात महत्वाची म्हणजे संगत आहे. आपण आपली संगत कशी निवडायची हे देखील याच्यामधनं आपण सिलेक्ट कशी संगत निवडायची हे मात्र याच्यामधनं आपण केलं पाहिजे. म्हणजे व्हॉट ट्रेडिशन शुड बी फॉलोड हे अतिशय महत्वाचं आहे. व्हॉट कल्चर शुड बी फॉलोड आणि व्हॉट सिस्टीम शुड बी फॉलोड. आणि हे सगळं जर आपण योग्य रीतीने फॉलो केलं तर यू कॅन क्रिएट लेगसी. ही जर लेगसी क्रिएट करायची असेल तर ह्या लोकांनी कुठल्या कुठल्या अडचणींवर मात केली हे मात्र प्रत्येकाने शिकणं अत्यावश्यक आहे, असं मला एक संस्थेचा पदाधिकारी म्हणून वाटतं. आता हे पदाधिकारी होण्याच्या आधी त्यांनी काय केलं हे मी आपण वर्णन केलं.